तर मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात। देशाने आता आपली एकजूट बघितलेली आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे। त्याच्यामुळे काय दाखवायची गरज नाही, शेतीतले काम सगळ्यांनी करायची विनंती। आमदार राऊत यांच्याशी काय चर्चा झाली तुमची, त्यांनी काय आश्वासित केलेलं आहे? नाही, त्यांच्याकडून काहीच नाही, ते फक्त निरोप घेऊन आले होते। ते कोणी असो, तो कोणत्या पक्षाचा आमदार असो, तो कोणत्या पार्टीचा असो, तो कोणाचाही असो, मला पहिल्यापासूनच 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे, घेणं देणं नाहीये। कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं, मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना। याच्यासाठी ते सरकारकडे जात आहेत, येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीस काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीस काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली। ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल, त्यात काय एवढं मोठं हे नाही। मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही भेट मारायला। कोणी भेटायला येणार आहे असं सांगितलं का? वरच्या सरकार पातळीवर निर्णय घेतले जातील, तुमच्याशी काही या संदर्भात चर्चा करणार आहेत का? याबद्दल काही चर्चा झाली? सरकारला यायचं असलं येतील, आमचे दार उघडे। आमचा विषय आरक्षण आहे, माझ्या समाजाचे लोक लेकरं मोठे झाले पाहिजे हा आमचा विषय। आमचा विषय आता ऍडमिशन आहे, तो विषय मार्गी निघाला पाहिजे। EWS ECBCतून फॉर्म भरलेले पोरांना काहींना कुणबी प्रमाणपत्र निघालेत, ते इकडे कन्वर्ट होणं गरजेचं आहे, ते आमच्यासाठी महत्वाचं आहे। 2014चे काही विद्यार्थी राहिलेले आहेत, त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे याबाबतही सांगितलेलं आहे, कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुणबी एक कायदा बनवायला आधार लागतो। आता आधार मिळालेला आहे 57 लाख नोंदीचा, 2004चा पण तसा कायदा पण आहे। बघूयात आता काय ते काय करतात। माझं लढणं कर्तव्य माझ्या समाजासाठी मी लढतो। हैदराबादचं गॅजेट आंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्ला होऊन आमच्यावरच गोरगरीब लोकांवरती 307 सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले, ते ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे मागे घेण्यात यावर चर्चा झाली। बघू आता ते काय करतायत। मी समाजासाठी लढणार, मरेपर्यंत लढणार। तुम्ही काल असं म्हणाल की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते, आज त्याबद्दल तुमची भूमिका रात्री या सगळ्या चर्चेनंतर काही सकारात्मक आहे? नाही बघा, जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत विषय मार्गे लागत नाहीत, तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा? आम्ही 10 महिने ठेवलेच ना विश्वास। आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतोय की सरकार देतो म्हणतं, परत एक नाही म्हणतंय, देतो म्हणतंय, एक नाही म्हणतंय। आता सगळे सोयीची अंमलबजावणी सुद्धा 5 महिने झालेले, अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो करायचा असल्या। ज्या वेळेस आता प्रत्यक्ष येईल, काही वेळेस काय असतं, एखाद्यांचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा, ठीक आहे तडीच नेतो म्हणलेत ना, आम्ही विश्वास ठेवला। कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तडीशी जाहीरपणानं नाव सांगणारे लोक आहेत। आम्ही नाव सुद्धा सांगू की कोण म्हणलंय तडीच नेतो, मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली, जाहीरपणानं सांगूत ना। पण थोडं ते तडीस नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या, मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेला आणि या मंत्र्यांमुळं यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीस नेलाय। थोडासा तडीस तर नेण्याचा प्रयत्न करू द्या, जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुक सुद्धा समाज करेल ना तडीस नेल्याबद्दल विषय। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, काही टाइम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का, किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल? कारण शेवटी उपोषण करता तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम जाणवतील, तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का? या संदर्भात काहीतरी चर्चा झाली असेल टाइम बॉन्ड? आज कळत, संध्याकाळपर्यंत कळण विषय काय ती, नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल। मला काय, माझा समाज मोठा, पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही। एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीस नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत,
तर मग आम्ही ठेवलं, रात्री सलाईन लावली. आणि कोण मंत्री आहे काय आहे, विषय थोडाच तडीस नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करेल की त्यांनी विषय तडीस नेला म्हणून. पण आता थोडंच तडीस तर नेऊ द्या, मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी. चलो धन्यवाद. थोडा त्रास व्हायला लागला बोलायला, नरड दुखतं. पहिल्या उपोषणाला दुसऱ्या उपोषणाला सरकारने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला होता, पण हे आंदोलन चौथं आंदोलन 5वे दिवस झालं तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही. तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला महायुतीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. नाही, इथून मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना. आताही दुर्लक्ष करतीलच. तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असते तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल. तसं काय नाही. जिच्याला तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत. माझी जाती एक आहे. आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी आमचंही नाविलाज आहे. आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभारासाठी. राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही. आम्ही खंबीर आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सावध करतोय त्यांना की बाबा आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे, तर आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आउट करणार आम्ही त्यांना, तसे काही अडचण नाही. परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा. हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. त्यांनी सांगितलंय आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे, तुम्ही सलाईन घ्या. विश्वास ठेवला. काय वाईट करतोय आपण? आंदोलक म्हणून का आम्ही, मला माझी जात मोठी करायची, मग त्यांच्या शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं. ते सन्मान मी केलेला. त्यांनी नाही केला. त्यावेळेस त्यांनी जर विषय तडीस न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीस कामं नेले. तो समाज कौतुक करेल त्यांचं. कारण आम्हाला काय कुणी असू द्या आरक्षणाशी देणं घेणं नाही केलं तर सलाईन काढून फेकता येईल. पण सरकारला वेटी धरता असं सुद्धा सरकारच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे की 10% आरक्षण दिलं, आता ते कोर्टामध्ये गेलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते, तरी तुम्ही सरकारला वेटी धरता असा आरोप होता. तर त्याला म्हणा तू घेते 10% तू पोराली कोणी शान आहे, तेव्हा ती शान आहे ना, नीट राह म्हणा. आणखीन वातावरण नको बिघडू. हा, नीट राह म्हणा. 10% आम्ही मागितलेलं नाही. मोगम बोलू नको आणि तो याने ते चव घालू नको म्हणा. ते कोण असेल ते मला नाही माहीत. विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील. मग लय डोक्याची वरून जायसारखं बोलायचं नाही, शानपणा करायचं नाही. आमचे जीव चाललेत आमच्या समाजात लोकांची. आम्हाला माहिती आम्हाला काय आले. तू काय बोलतो येशीत बसून. सरकारने तुमचं आंदोलन वेटी धर नाहीतर तसं काय, तसं नाही तर काय. 10 महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं? सोप्या गोष्टी काय 10 महिने आंदोलन चालवणं. आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही साधे भोळे लोक आहेत. इतके दिवस आम्हाला वेटीच धरणं, मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखवू ना. तर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. आणि